ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले। नमस्कार मैत्रिणींनो, साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण पृथ्वी तलावरती 33 कोटी देवांना मानत असतो। या 33 कोटी देवांमध्ये 3 देवांना आपण खूप मानतो, ब्रह्म, विष्णू आणि महेश। असं म्हणतात की या देवांनीच पृथ्वीची निर्मिती केली आणि पालन पोषणाचं काम देखील हीच देवता करत असते। तसंच या पृथ्वीचं संरक्षण देखील हीच देवता करत असते। मैत्रिणींनो, आज आपण दत्त महाराज यांच्या प्रकट दिनाची कथा या ब्लॉगमध्ये ऐकणार आहोत। मैत्रिणींनो, दत्त महाराज यांच्या प्रकट दिनाची ही कथा जे स्वामी भक्त, दत्त भक्त आणि ज्या मैत्रिणी ऐकतील त्यांच्यावरती नेहमीच दत्त प्रभूंचा, स्वामींचा आशीर्वाद राहावा, तसंच त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। मैत्रिणींनो, तुम्ही जर साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला जर नवीन व्हिडिओ ऐकत असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजपासून आपण दत्त जयंतीपर्यंत दत्तमाला ऐकणार आहोत। या मालेमध्ये दत्त महाराज यांच्या सर्व कथा ऐकणार आहोत। चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न घेता लगेचच सबस्क्राईब करा आणि दत्तमाला ऐकण्यास तयार राहा। चला तर मग आपण ऐकूयात दत्त महाराज यांच्या प्रकट दिनाची ही कथा। ब्रह्मांड पुराणामध्ये अनेक कथा सांगितलेल्या आहेत। देवाधिदेव दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र आहेत, पण या अनुसया मातेच्या पोटीच भगवान दत्तात्रेय यांनी जन्म का घेतला हे आपण ऐकणार आहोत। अत्री ऋषी हे फार मोठे तपस्वी होते आणि यांची पत्नी अनुसया माता ही खूप पतिव्रता होती। अनुसया माता आणि अत्री ऋषी एका आश्रमामध्ये मिळून राहत होते। आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मोठ्या आदराने त्या स्वागत करत होत्या। प्रत्येक पाहुण्याला आश्रमातून जेवण केल्याशिवाय अनुसया माता जाऊ देत नव्हत्या। त्यांच्या या सेवेमुळं त्यांच्यापुढे अग्निदेवता पण शीतल झाली होती। सारी पंचमहाभूते त्यांना शरण गेलेली होती। सूर्यदेव पण त्यांच्यावरती नेहमीच प्रसन्न होते आणि पवन देखील शांत होती। पतीबद्दल असलेली भक्ती आणि लोकांबद्दल असलेला आदर यामुळे अनुसये मातेचं नाव साध्वी होतं। तिचं हे पावित्र्य सर्वांनाच माहिती होतं। तिचं हे पावित्र्य नारद मुनींच्या कानावर पडलं, तेव्हा तिच्या या पावित्र्याबद्दल नारद मुनींनी वैकुंठाला जाऊन विष्णूची पत्नी लक्ष्मी मातेला सांगितलं। शंकराची पत्नी पार्वती पुढं अनुसयाच्या पतिव्रतेचं गुणगान गायलं गेलं। ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री पुढं तिच्या आधारतित्यांविषयी कौतुकास झालं। अशा प्रकारे या कळीच्या नारद मुनीनं कळ लावण्याचं काम अगदी चोखपणे पार पाडलं। तेव्हा या तिन्ही देवींना अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला। म्हणाल्या, अनुसया ही क्षुद्र मानव आणि आपण तर देवी। अनुसयेचं हे कौतुक आपल्याला खूपच भारी पडत आहे। अनुसयेचं सत्व करावंच लागेल असा विचार येताच त्यांनी हा विचार आपापल्या पतीला बोलून दाखवला। तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांनी हे मान्य करून तिचा व्रतभंग करण्याचं ठरवलं आणि या तिघांनी मृत्यूलोकात जाऊन ब्राह्मणांचं रूप धारण केलं। अंगावर शुभ्र धोतर, रेशमी उपरणे, हातात कमंडलू अशा थाटात ही तिघे अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले। वेळ दुपारची होती। बाहेर कडक ऊन पडलेलं होतं। अशा या कडक उन्हामध्ये आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण पाहून अनुसया माता खुश झाली। तिनं आदराने त्यांना बसायला आसन दिलं, त्यांना पाणी दिलं,
त्यांच्या चरणांची पूजा केली, त्यांना मोठ्या भक्तिभावानं नमस्कार केला आणि त्यांना पाटावर बसून जेवण वाढलं. त्यावर एक अतिथी म्हणाला, देवी, आम्ही खूप दूरवरून आलो आहोत. तुझं हे सुंदर रूप पाहून आम्हाला अशी इच्छा झाली आहे की तू आम्हाला अंगावरती एकही कपडा न ठेवता नग्न अवस्थेत जेवण वाढावं. असं ब्राह्मण अतिथीचं बोलणं ऐकताच अनुसया माता विचार करू लागली आणि विचार करून तिच्या मनातच म्हटली, हे कोणीतरी महान आणि थोर आणि विद्वान पुरुष असावेत, जे की हे माझं सत्व पाहण्यासाठी येथे आलेले असावे. यांना जर मी रिकाम्या हाती पाठवलं तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझं तर मन निर्मळ आहे, त्याबरोबरच माझ्या पतीचं तपसामर्थ्य देखील माझ्या पाठीमागं आहे. असं मनामध्ये विचार करून अनुसया माता म्हणाली, थांबा, मी तुमच्या इच्छाप्रमाणे करते. असं बोलून अनुसया माता घरात गेली आणि आपल्या पतीला ही कथा कथन केली. अत्री ऋषींनी अंतरज्ञानाने हे ओळखून एका भांड्यामध्ये गंगोदक दिलं आणि म्हणाले, हे गंगोदक त्यांच्या अंगावरती शिंपड. अनुसया मातानं हे गंगोदक हातात घेतलं आणि आज्ञेप्रमाणे हसत मुखाने लगबग बाहेर आली. अनुसया मातेनं हसत हे तिघांवरती गंगोदक उडवलं. तर काय आश्चर्य झालं म्हणून सांगू. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ही तिन्ही बालके झाली आणि अनुसया मातेच्या चरणाजवळ खेळू लागली, मोठ्या मोठ्याने आवाज करू लागली, हातपाय आदळू लागले. या लहान बालकांच्या आवाजांमुळे अनुसया मातेचं आश्रम अगदी सुंदर नंदनवन झाल्यासारखं खळखळू लागलं. तत्काळ अनुसया मातेनं त्यांना जवळ घेऊन आनंदाने अंगाई गात स्तनपान केलं आणि या तिघांची क्षुधा निवारण केली आणि त्यांना पाळण्यात घालून अंगाई गात शांत आवाजात झोपून टाकलं. कित्येक युगे न युगे लोटली, तरीही बालके आहेत त्याच स्वरूपात, आहेत त्याच अवस्थेत होती. असं चालू असतानाच एकदा नारद मुनींची स्वारी आश्रमात आली आणि नेहमीप्रमाणे अनुसया मातेनं नारद मुनींचं आदरातिथ्य केलं. त्यावेळी ही तीनही बालके आश्रमात खेळत असताना नारद मुनींनी पाहिली आणि अत्री ऋषींचा आणि अनुसया मातेची भेट घेऊन नारद मुनींनी त्यांचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकी आले. ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती आणि सावित्रीला सांगितली. तेव्हा या तिघींनी नारद मुनींना विनंती केली की आम्हाला अत्री मुनींच्या आश्रमात घेऊन चला, आम्हाला आमच्या पतीला परत घेऊन यायचं आहे. तेव्हा नारद मुनींनी अत्री ऋषींचं लक्ष्मी, पार्वती आणि सावित्रीला आश्रम दाखवलं. या तिघीही अनुसया मातेकडे गेल्या. त्यांनी तिथे त्यांना या सर्व कहाणीची हकीकत सांगितली. त्यांना ही कथा भाकून दिली आणि व्यवस्थित कथन केली. त्यावेळेस अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेला त्या तिघींची दया आली. अनुसया मातेनं परत ही कहाणी आपल्या पतीला म्हणजेच अत्री ऋषींना घरामध्ये जाऊन व्यवस्थित कथन केली. तेव्हा अत्री ऋषींनी परत गंगोदक दिलं आणि सांगितलं, जा हे त्यांच्या अंगावरती जाऊन शिंपड. तेव्हा अनुसया माता हसत आणि लगबगीने घराच्या बाहेर आली आणि त्या तिघा लहान बालकांवरती हे गंगोदक शिंपडलं. त्यावेळेस गंगोदक शिंपडल्यानंतर ही तीनही बालके पूर्वस्वरूप झाली, देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या स्वरूपात आली. लगेचच अत्री मुनी बाहेर आले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू, महेश यांनी प्रसन्न होऊन म्हणाले, आम्ही तुमच्यावरती प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला कोणता वर मागायचा आहे, इच्छित वर मागा. त्यावेळेस अनुसया माता म्हणाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश माझ्या घरी तिन्ही मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला.
तथास्तु म्हणून देव अंतर्ध्यान पावले आणि बालकृपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात जन्मले. आणि अशा तऱ्हेनं मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थ दिवशी दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी कांती पाहून या अनुसयेता मातेला आनंद झाला. ती पतिव्रता खरोखरच धन्य होय. अशा पद्धतीनं अत्रि ऋषींच्या आणि अनुसयेच्या मातेच्या पोटी श्री दत्त प्रभूंनी जन्म घेतला. तर मैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, आजची ही तुम्हाला दत्त जन्माची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्वांनी कमेंटमध्ये गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दत्त जयंतीपर्यंत दत्तमाला ऐका. या दत्तमालेमध्ये आपण दत्तांच्या सर्व अनुभूती, सगळे अनुभव, दत्तांच्या वेगवेगळ्या लीला आणि दत्तांची माहिती ऐकणार आहोत. भेटूयात नंतरच्या दत्तलीला भाग 2 मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.